नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक गिरीश मराठे। आज आपल्याला इयत्ता 9वी मॅथमॅटिक्स पार्ट फर्स्ट चॅप्टर सर्ड्स त्याचे हे 4 टॉपिक आपल्याला घ्यायचे आहेत। खूप महत्त्वाचे टॉपिक आहेत। ऑर्डर ऑफ द सर्ड, कंपॅरिझन ऑफ द सर्ड, ऑपरेशन ऑन सर्ड्स, रॅशनलायझेशन ऑफ द सर्ड्स। रॅशनलायझेशन डिनॉमिनेटरचं करायचं असते। मित्रांनो, सर्वात पहिल्याने आपण घेऊ ऑर्डर। फर्स्ट टेल मी व्हॉट इज द ऑर्डर ऑफ दिस सर्ड। सो स्टुडंट्स, ऑर्डर समजून घेणे फार सोपं आहे। हे जे चिन्ह आहे, हे जे सिम्बॉल आहे, याला रॅडिकल साइन असे म्हणतात। दिस इज द रॅडिकल साइन, दिस इज द सिम्बॉल ऑफ द सर्ड। मराठीमध्ये याला कर्णी चिन्ह असे म्हणतात सर्डला। सो दिस इज द रॅडिकल साइन। पण समजा मी या ठिकाणी एक्स लिहिलं तर या एक्सला रॅडिकँड असे म्हणतात, रॅडिकँड। ठीक आहे। आणि या ठिकाणी जर आपण एन घेतला तर या एनला म्हणायचं आहे ऑर्डर ऑफ द सर्ड। सो टेल मी रूट एक्स, जर असं लिहिलं असतं तर रूट एक्स, परंतु हे लिहिलेलं आहे तर याला रूट एक्स नाही मित्रांनो, याला nth रूट ऑफ एक्स असं रीडिंग करणार आहोत आपण। nth रूट ऑफ एक्स, तो जो n आहे तो n म्हणजेच त्या सर्डची ऑर्डर आहे। व्हॉट इज द ऑर्डर ऑफ दिस रूट एक्स? या रूटमध्ये ऑर्डर दाखवलेली नसते, पण आपण कन्सिडर करत असतो 2 इज द ऑर्डर। सो असं लिहा किंवा असं, परंतु ऑर्डर आहे 2। हॅव यू अंडरस्टँड द ऑर्डर, द रॅडिकँड, and here the radical sign and is a order. Have you understand? Very simple. तर मग हे कठीण नाही आहे मित्रांनो तुमच्यासाठी। चला तर मग याची ऑर्डर सांगायची आहे। स्क्वेअर रूट ऑफ 3 याची ऑर्डर आहे 2। अगेन आय राइट हियर x raised to m and here n. Tell me what is the order of this surd? So n या रूटमध्ये त्या ठिकाणी जिथं n दाखवलेलं आहे ती जी पोझिशन असेल तीच त्याची ऑर्डर असते। सो ऑर्डर इज n. सो थर्ड एक्झाम्पल, सो क्यूब रूट ऑफ 10. सो टेल मी द ऑर्डर इज 3. इन दिस वे यू कॅन राईट ऑर्डर इझिली। परंतु थोडे वेगळ्या स्वरूपाचे जर प्रश्न असतील x रेज टू 1/n, तर मित्रांनो याची पण ऑर्डर तुम्हाला सांगता आली पाहिजे। 1/n हा जो डिनॉमिनेटर असतो या ठिकाणी पॉवरमधला, तीच त्याची ऑर्डर असते। सो ऑर्डर ऑफ x रेज टू n इज n. सो कॅन यू टेल मी 2 रेज टू 1/3 व्हॉट शुड बी द ऑर्डर? सो 3 इज द ऑर्डर। अगेन एक्झाम्पल, 10 raised to 5/2. So what is the order of this surd? Tell me. 2. Yes, the order is 2. Again I take the example 7/8. Then tell me order. So order is 8. मित्रांनो, ऑर्डर हे खूप सोपं आहे, परंतु जर कन्फ्यूज झाला तर पुन्हा त्या ठिकाणी अभ्यास करा, पहा, तुम्हाला ऑर्डर लक्षात येईल। So we will take another topic. Comparison of surd. Now we will take the example of the comparison of the surd. Question is here. Compare following surds. Compare following first example, square root of 12 and root of 13. कंपेअर करण्यासाठी आपल्याला हे सिम्बॉल्स यूज करायचे मित्रांनो, लेस दॅन, ग्रेटर दॅन और इक्वल टू।
बरेच विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी लेस दॅन, ग्रेटर दॅन कन्फ्यूज करत असतं. माझा अनुभव सांगतो की मी खूप वेळा त्यांना शिकवलं तरी ते कन्फ्यूज होतात, कारण की त्यांनी लक्षपूर्वक ऐकलेलं नाही किंवा स्वतःला नीट समजवलेलं नाही. लक्षात घ्या, त्यांना रीडिंगसुद्धा येणं महत्त्वाचं आहे. एक्स इज लेस दॅन वाय, ए इज ग्रेटर दॅन बी. बघा, आपण याला रीडिंग करूया. एक्स लेस दॅन वाय, ए ग्रेटर दॅन बी. मग ओळखीचं चिन्ह अशा पद्धतीने हे जे मोठे दोन टोकं जिकडे असतील तो ग्रेटर असतो आणि दोन टोकं जिथं जॉईन केलेले आहे तो स्मॉलर असतो. ठीक आहे मित्रांनो, स्क्वेअर रूट ऑफ 12 आणि स्क्वेअर रूट ऑफ 13 यांचं तुम्ही कंपॅरिझन करताना एक गोष्ट लक्षात घ्या, त्यांची ऑर्डर सेम असली पाहिजे. व्हॉट इज द ऑर्डर ऑफ रूट 2? 2 इज देअर. ऑर्डर ऑफ रूट 13? 2. ऑर्डर सेम आहे. तर ऑर्डर सेम असेल तर मग कंपेअर करताना फक्त आपण रॅडिकॅन्ड बघूया. सो वी कंपेअर द रॅडिकॅन्ड 12, 13. So 13 is greater than 12 is smaller than 13. So therefore root 12 is smaller than root 13. In this way it is very easy. ज्या ठिकाणी ऑर्डर सेम असते त्या ठिकाणी फक्त तुम्ही रॅडिकॅन्ड कंपेअर करून कंपॅरिझन करू शकता. परंतु जर वेगळ्या प्रकारे जर असेल तर मग कसं करणार? 2 रूट 3 आणि 3 रूट 2. मित्रांनो, या ठिकाणी सुद्धा रॅडिकॅन्ड डिफरंट आहेत, ऑर्डर सेम आहे आणि त्यांच्या कोएफिशियंटमध्ये 2 इकडे 3 आलेला आहे. हे करत असताना तुम्हाला काय करावं लागेल? हा जो रूटच्या बाहेर 2 आहे त्याला स्क्वेअर करून रूटमध्ये घ्यावं लागेल. सो यू कॅन राईट लाईक दिस, 2 स्क्वेअर रूट 3. हा बॉक्स या ठिकाणी ठेवूया लेस दॅन ग्रेटर दॅनसाठी. 3 रूट 2. सो हा 2 जर रूटमध्ये घ्यायचा असेल तर मग त्याचा स्क्वेअर करून तुम्हाला घ्यावा लागेल. 2 स्क्वेअर इज 4. सो आय राईट 4 हिअर अँड 3 ॲज इट इज. सेम वे 3 जर तुम्हाला रूटमध्ये टाकायचं असेल तर मग त्याचा स्क्वेअर करा. 3चा स्क्वेअर किती होईल? 9 इंटू 2. इन दिस वे स्टुडंट्स, 4 3 जा 12, 9 2 जा 18. So order is same, only compare the radicand. So here is 12 and in the second example 18. So therefore 18 is greater than 12. So therefore square root of 12 is less than square root of 18. So what is root 12? It is here 2 root 3. So I write 2 root 3 less than again 3 root 2. In this way 2 root 3 is less than 3 root 2. कशा पद्धतीने आपण रूटच्या बाहेरच्या संख्येला स्क्वेअर करून रूटमध्ये ठेवलेलं आहे हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. कंपेअर फॉलोइंग सोर्समध्ये अतिशय महत्त्वाचं एक्झाम्पल या ठिकाणी आपण समजून घेत आहोत. स्क्वेअर रूट ऑफ 3 आणि क्यूब रूट ऑफ 2. म्हणजेच जो पहिला सर्ड आहे त्याची ऑर्डर आहे 2 आणि दुसरा त्याची ऑर्डर आहे 3. आपण त्याला लिहूया 3. ऑर्डर इथं लिहूया 2 आणि मग कंपॅरिझनचा बॉक्स टाकूया मित्रांनो सिंपल वेसाठी. ऑर्डर 3. यात अशा प्रश्नात एकच गोष्ट तुम्ही करणार आहात, ऑर्डर सेम करायची. जसं बेस सेम करतो आपण सेम वे LCM घेत असतो, इथं ऑर्डर सेम करायची. बघा आता ऑर्डर काय आहे? 2. ऑर्डर आहे 3. मग LCM घ्या. व्हॉट इज द LCM ऑफ 2 and 3? सो LCM ऑफ 2 and 3 इज 6. लक्षात घ्या, तुम्हाला डायरेक्टली माहिती आहे. मग 6 ऑर्डर आपल्याला करायचे. द न्यू ऑर्डर विल बी द 6. मित्रांनो, तुम्ही काय करा, इथं ऑर्डर 6 होण्यासाठी कितीने मल्टिप्लाय करणार आहात? 2ला. समजले तुम्हाला? 3ने. सो इट विल बी 6. 2 into 3.
मग तुम्ही ऑर्डर त्या ठिकाणी बदलत आहात आणि बदलण्यासाठी कशाने मल्टिप्लाय करताय 3 ने, तर तुम्हाला हा जो रॅडिकँड आहे त्याचा पॉवर सुद्धा 3 करावाच लागणार आहे. तो पॉवर तुम्ही 3 करणार हे समजून घ्या. 3 ने मल्टिप्लाय केलं ऑर्डरच्या ठिकाणी, मग रॅडिकँडचा पॉवर सुद्धा 3 ने वाढवायचा आहे. बॉक्स ॲज इट इज हिअर ऑल्सो 2. इथं ऑर्डर काय आहे 3. ऑर्डर काय बनवायचे आपल्याला, LCM 6 आहे म्हणून ऑर्डर 6 करायची आहे. ऑर्डर 6 होण्यासाठी कितीने मल्टिप्लाय करणार मित्रांनो, 2 ने. 3 2 जा 6. मग तो रॅडिकँडला सुद्धा 2 ने पॉवर वाढवायचा आहे. व्हेरी सिंपल, लक्षात घ्या. ऑर्डर सेम करण्यासाठी ज्या अंकाने तुम्ही मल्टिप्लाय करतात रॅडिकँडचा पॉवर तेवढा वाढतो. पहा बरं नवीन सर, 2 3 जा 6. 3 क्यूब मित्रांनो, 3 क्यूब म्हणजे काय, तर मल्टिप्लाय 3 इंटू 3 इंटू अगेन 3. 3 3 जा 9. 9 3 जा 27. So I write 27. Again the box of comparison same. So students, again here the order will be same. 3 2 za 6. 2 square, very simple, 4. So student, now check the order 6 6. So compare the radicand. Very simple, 27 and 4. 27 is greater than 4, therefore I write greater than side. मग कुठला सरळ होता तो पुन्हा लिहा, √3 and same sign. Here is a cube root of 2. Very easy. पुन्हा एकदा लक्षात घ्या, make the order same. How do you make the order same? By taking the LCM. आणि ऑर्डर सेम करण्यासाठी मल्टिप्लाय करा आणि मग तोच अंक त्या ठिकाणी पॉवर वाढवा. व्हेरी सिंपल. नाउ अगेन नेक्स्ट एक्झाम्पल इज देअर. So write down. Order is 3 and 4th root of 6. Order is 4 and radicands are 4 and 6. Radicands are also not same. Order is also different. So make the order equal. So first LCM. Tell me LCM of 3 and 4 is 12. Very simple. 3 आणि 4चा LCM म्हणजे लसावी हा 12 आहे. सो वी मेक द न्यू ऑर्डर 12. सो आय राईट सेम वे. दुसरं या ठिकाणी आपण लिहूया बॉक्स ऑफ कंपॅरिझन 4th रूट ऑफ 6. सो 3 ला कशाने मल्टिप्लाय केलं तर तो 12 होईल, तर 4. सो आय मल्टिप्लाय that order by 4. It will be 3 4s are 12. If you multiply by 4, then take the power 4. Very simple, as we do in the previous example. Again here the order should be 12. So what number is required to multiply 4 to get 12? So 3 is there. So 4 3s are 12. 3 ने मल्टिप्लाय केलं तर मग 6 चा पॉवर 3 करायचा आहे. सो 3 4 जा 12. 4 raised to 4. So student, 4 into 4 into 4, 4 times. 4 4 जा 16. Again 4 4 जा 16. So 16 into 16, 256. 4 4 जा 16, 16 4 जा 64, 64 4 जा also 256. So I write 256. So comparisonचा बॉक्स आहे. 4 3s are 12. Order is 12. Order is same now. 6 raised to 3. Multiply 6 3 times. 6 6 are 36. 36 multiplied by 6 will be the 216. 36 multiplied by 6. 6 6 are 36. 6 3s are 18. 18 plus 3 21. So 216. I confirm it. 216. So student, you make the order same by taking the LCM of the given order. Very simple. Given order 3 and here 4. We take the LCM 12. We make the order same as a 12. If you
multiply by 4, then take the power 4 of the radicand, multiply by 3, then take the power of radicand as a 3, and you get same order, and 256 is a greater than 216. So therefore, you write the greater than sign here and write the same example. Cube root of 4 is greater than fourth root of 6. Have you understand, students? Very simple. Now we take the one example of the rationalization of the denominator. So we take a very easy example. So that is 1 upon root 5. हे जे एक्झाम्पल आहे यात डिनॉमिनेटर काय आहे मित्रांनो, स्क्वेअर रूट ऑफ 5, रूट 5 त्याला आपण रॅशनलाइज करणार आहोत. आय राईट गिवन एक्झाम्पल ॲज इट इज अँड दॅट इज इक्वल टू. मित्रांनो त्याला इज इक्वल टू लिहिल्यानंतर तो जो रूट 5 आहे, रॅशनलायझेशन करण्याचा अर्थच तो आहे, रॅशनल नंबर करायचा आहे त्याला आपल्याला. रूट 5 इज, टेल मी व्हॉट इज रूट 5? रूट 5 इज अ इरॅशनल नंबर आणि मग त्याला रॅशनल करायचं आहे म्हणजे 5 करायचं आहे. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ द रॅशनल नंबर? द नंबर इन द फॉर्म ऑफ p अपॉन q where p and q are integers and q is not equal to 0 are called rational numbers. So root 5 is the rational. To make root 5 irrational, लक्षात घ्या मित्रांनो, रूट 5 आहे इरॅशनल, त्याला आपल्याला रॅशनल करायचं आहे. रूट 5 ने मल्टिप्लाय करा आणि रूट 5 ने डिवाइड करा. व्हॉट यू गेट? 1 इंटू रूट 5, रूट 5. Students, root 5 into root 5, root get it cancel. Root 5 into root 5 actually root 25, but under root of 25 square root of 25 is 5. So I write 5. In this way, root 5 changes to 5. यालाच म्हणतात रॅशनलायझेशन. मित्रांनो फार सोपा एक्झाम्पल आहे. आणखीन थोडं मोठं एक्झाम्पल घेऊया. Second example, 1 upon 2 root 3. जर अशा प्रकारचं एक्झाम्पल आलेलं असेल तर मित्रांनो 2 प्लस रूट 3 हा डिनॉमिनेटर आहे. याला रॅशनलाइज करण्यासाठी सेम 2 प्लस रूट 3 ऐवजी 2 मायनस रूट 3 घ्या, कॉन्जुगेट. What is the conjugate of 2 plus root 3? That is 2 minus root 3. Multiply करा, divide करा. 2 minus root 3. Divide करा. 2 minus root 3. Multiplying and divide by the same term. This is the rationalization. So I write 1 into 2 minus root 3 as it is. 2 minus root 3. So student here, a plus b and a minus b. So remember the formula, a minus b, a plus b, that is a square minus b square. You can write plus, you can write minus first or second. The order is not important. So a plus b, a minus b. It will be a square means 2 square minus root 3 square. So students, 2 minus root 3 as it is. 2 square 4 minus root and square get it cancel, it will be 3. In this way 2 minus root 3 as it is. So student, 4 minus 3 1. So 1 is a not a irrational number. So I rationalize the given denominator in this way. So rationalization is also very important questions. त्याचा अभ्यास करा मित्रांनो रॅशनलायझेशनचा. तर या स्टँडर्ड मध्ये सर्ड हे चॅप्टर खूप महत्त्वाचं आहे आणि या ठिकाणी सिम्प्लिफिकेशन सुद्धा महत्त्वाचं आहे मित्रांनो. सिम्प्लिफिकेशन, सिम्प्लिफाय द गिवन सर्ड. तर सिम्प्लिफाय करणं महत्त्वाचं आहे. जर त्या ठिकाणी स्क्वेअर रूट ऑफ 32 आलेला आहे
आणि तुम्हाला सिम्प्लिफाय करायला सांगितलं तर तुम्ही असा अंक शोधा की जो परफेक्ट स्क्वेअर आहे आणि त्याच्यासोबत मल्टिपल येईल. 16 टू जा, यू कॅन राईट 16 टू जा. इन दिस वे, what is the root of the 16? You can take the root of 16, that is 4, and 2 as it is. So student, one thing is here, you simplified root 32 into 4 root 2. It is correct. But understand that if anyone asks you what is pure surd, write the given surd in the form of a प्युअर सर्ड. तर या ठिकाणी हा जो √32 आहे याला आपण प्युअर सर्ड म्हणूया आणि हा 4√2 आहे, इट इज नॉट अ प्युअर सर्ड, इट इज नॉट द फॉर्म ऑफ अ प्युअर सर्ड. सेम रूट आहे बघा, √32 इज इक्वल टू 4√2. यामध्ये जर तुम्हाला विचारलं √32 आणि मग 4√2, दोघी √32 आणि 4√2 सेम सर्ड आहेत, परंतु प्युअर सर्ड कोणता, तर 32 इज अ प्युअर सर्ड अँड 4√2 इज नॉट अ प्युअर सर्ड. लक्षात घ्या. मग तुम्हाला सांगितलेला प्युअर सर्डमध्ये कन्वर्ट करा. मग तुम्ही काय करणार आहात, हा 4 परत रूटमध्ये टाकणार. 4 रूटमध्ये टाकणं सोपं आहे का, तर हो. तुम्ही एखादा अंक रूटमध्ये परत टाकणार असाल तर त्याचा स्क्वेअर करा, 4चा स्क्वेअर करा. 4 स्क्वेअर इंटू 2 आणि मग बघा 4 स्क्वेअर काय होईल मित्रांनो, 16 आणि 2 ॲज इट इज, सो 32. बघा झाला की नाही 32. प्युअर सर्डमध्ये रूपांतर करता येईल आणि प्युअर सर्डला सिम्प्लिफाय करून आपण त्या ठिकाणी 4√2 लिहू शकतो. तर अतिशय महत्त्वाचं आहे समजून घेणं. तुम्ही आज या ठिकाणी ऑर्डर ऑफ सर्ड समजून घेतलं, ऑपरेशन ऑन सर्ड्स समजून घेतलं मित्रांनो, आणि शेवटी रॅशनलायझेशन आणि प्युअर सर्ड. ठीक आहे, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जर आपल्याला इयत्ता 9वीमध्ये काही प्रश्न अडलेले असतील तर ते तुम्हाला समजून घ्यायचे असतील तर कॉमेंटमध्ये जरूर मला लिहून पाठवा. व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट्स करा, आपल्या मित्रांना शेअर करा, लाईक करा. धन्यवाद मित्रांनो.